शुक्रवारी मध्यरात्री पिंपरीमधल्या अजमेरा कॉलनीतल्या घरामध्ये एका संपूर्ण कुटुंबाने पेटलेल्या कोळशावरती ऑनलाईन मागवलेलं सोडियम नायट्रेट टाकून आत्महत्या केली। आत्महत्येच्या अशा शेकडो बातम्या आपण ऐकतो खरं, पण ही घटना विशेष आहे कारण या कुटुंबाचे सर्वेसर्वा असलेले विनोद पिल्लाई हे कॉम्प्युटर सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आणि IIM अहमदाबादशी संबंधित आहेत। त्यामुळे आता प्रश्न असा पडतोय की आजूबाजूला दिसत असलेल्या चकचकीत दुनियेमध्ये अशी आणि यांच्यासारखी उच्च शिक्षित कुटुंब स्वतःचं आयुष्य का संपवतात? बाहेरून शहरात आलेली ही कुटुंब खरंच शहरात सामावली जात आहेत का, की समाजाच्या भीतीपोटी आणि प्रतिमा जपण्याच्या शर्यतीमध्ये माणूस आतून इतका एकाकी पडतोय की त्याला मृत्यू हाच एकमेव मार्ग वाटायला लागलाय? पिंपरीचं हे प्रकरण नेमकं काय आहे आणि या घटनांमागे नेमकी काय मानसिकता असू शकते याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। नमस्कार, मी शुभम आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पिंपरी चिंचवड मधील मोरवाडी परिसरात असलेली करिश्मा ग्लोरी सोसायटी, या सोसायटीमध्ये पिल्लाई नावाचं कुटुंब भाड्याच्या घरात राहायचं। पिल्लाई हे मूळचे केरळचे, पण गेल्या अनेक वर्षांपासून पिंपरी चिंचवडमध्ये ते स्थायिक होते। विनोद पिल्लाई हे कॉम्प्युटर सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएट झालेले चांगले उच्च शिक्षित होते आणि एका नामांकित खाजगी कंपनीमध्ये चांगल्या हुद्द्यावर नोकरीला सुद्धा होते। त्यांची पत्नी सिरजा या शिक्षिका होत्या आणि या दोघांची मुलगी पौर्णिमा पिल्लाई ही 19 वर्षांची असून ती BSc सेकंड इयरला होती। पण विषय असा झाला की नोव्हेंबर 2024 मध्ये अचानक विनोद यांची नोकरी सुटली। वयाची 50शी गाठलेल्या व्यक्तीला IT किंवा एकंदरीतच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये नवीन नोकरी मिळवणं किती कठीण असतं हे आपल्याला माहिती आहेच आहे। त्यामुळे साचलेलं कर्ज आणि रोजचे खर्च भागवण्यासाठी त्यांना पिंपरीतील नेहरू नगरचा स्वतःचा हक्काचा फ्लॅट विकावा लागला। स्वतःचं घर विकून ते मोरवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहायला आले। एकीकडे नोकरी नाही, हातातलं स्वतःचं घर गेलं आणि दुसरीकडे गावाला केरळमध्ये घराचं काम, या सगळ्याच आर्थिक चक्रव्यूहामध्ये आणि कर्जाच्या बाजारात हे कुटुंब अडकलं। त्यामुळे खचलेला विनोद पिल्लाई यांनी आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग न दिसल्याने कुटुंबासह जीवन संपवण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांची आधीपासूनच प्लॅनिंग सुरू होती असं तपासामध्ये समोर आले। कारण 1 जूनला विनोद यांनी ऑनलाईन सोडियम नायट्रेट हे अत्यंत घातक विषारी रसायन ऑर्डर करून ठेवलं होतं आणि 1 ऑगस्टच्या मध्यरात्री त्यांनी घरातील एका बंद खोलीमध्ये कोळसा पेटून त्यावरती ते सोडियम नायट्रेट टाकलं। काहीच वेळामध्ये संपूर्ण खोलीमध्ये गुदमरवणारा विषारी वायू पसरला आणि ते तिघेही हळूहळू बेशुद्ध झाले। 1 ऑगस्टच्या सकाळी सिरजा पिल्लाई या नेहमीप्रमाणे त्यांच्या शाळेत गेल्याच नाहीत। त्यांच्या कलिगनी त्यांना वारंवार फोन केले, पण त्यांनी फोन उचलला नाही। काळजीपोटी या सहकाऱ्यांनीच मोरवाडीतल्या त्यांच्या फ्लॅटवरती जाऊन पाहिलं तेव्हा त्यांचा घरचा दरवाजा उघडा होता आणि आत तिघेही निश्चित पडलेले होते। जमलेल्यांनी त्यांना पिंपरीतल्या YCM रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण दुर्दैवाने उपचारापूर्वीच विनोद पिल्लाई यांचा मृत्यू झाला होता। त्यांची पत्नी सिरजा आणि मुलगी पौर्णिमा यांच्यावरती ICU मध्ये उपचार सुरू होते, पण रविवारी उपचारादरम्यान त्या दोघांचाही मृत्यू झालाय। एका रात्रीत संपूर्ण कुटुंब संपलं। पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की आम्ही तीव्र आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलत असून यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये। इथेही आत्महत्येची केस संपत असली तरी ती आपल्याला विचारात पाडणारी आहे। बरे, पहिल्यांदाच घडलेलं नाहीये, तर 2020 मध्ये सुद्धा नागपूरच्या जरीपटका भागामध्ये एका 35 वर्षीय IT इंजिनियरने आपली पत्नी आणि चिमुकल्या मुलाला विष देऊन स्वतःही आत्महत्या केली होती। सांगली जिल्ह्यातल्या म्हैसाळमध्ये सुद्धा अशीच घटना घडली होती। त्यामुळे एवढी उच्च शिक्षित कुटुंब अशी अचानक तर या टोकाला जात नसतील। पैशांची कमतरता एवढं कारण सोडून त्यामागे अजून सुद्धा काही सामाजिक आणि मानसिक कारणं असू शकतात। त्यामधलं पहिलं कारण म्हणजेच सोशल स्टेटस। अशिक्षित किंवा मध्यमवर्गीय माणूस हा आर्थिक अडचणीत आला तर तो कोणाकडेही हात पसरू शकतो, लहान मोठी कामं करू शकतो, पण उच्च शिक्षित आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांमध्ये लोक काय म्हणतील ही भीती खूप मोठी असते। कालपर्यंत अलिशान फ्लॅटमध्ये राहणं, चांगल्या गाडीतून फिरणं आणि समाजामध्ये मान असणं हे सगळं अचानक निघून जाणं आणि सामान्य जीवन जगायला लागणं ही गोष्ट त्यांना मानसिकदृष्ट्या पचवता येत नसावी। आणि माझ्या अपयशाची वाच्यता झाली तर माझी इज्जत जाईल या लज्जेपोटी ते नातेवाईक किंवा मित्रांकडे मदत मागायला जात नाहीत। गावात किंवा लहान शहरांमध्ये संकट आलं तर 4 लोक दारात उभे राहतात, गल्ली बोळामध्ये गप्पा मारल्या जातात, पण पुणे मुंबई सारख्या कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये गावं शिफ्ट झाली, शेजारी कोण राहतंय हेही केव्हा केव्हा आपल्याला ठाऊक नसतं। शहरं आपल्याला नोकरी तर देतात, फ्लॅट्स देतात, पण हक्काची माणसं देत नाहीत। संकटाच्या वेळी कोणाला सांगू हा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा माणूस आपल्याच भाड्याच्या 4 भिंतीमध्ये एकटा पडतो, जे या पिल्लाई कुटुंबाच्या बाबतीत सुद्धा बघायला मिळालं। त्यातच दुसरं कारण म्हणजे आजच्या कॉर्पोरेट जगामध्ये नोकरीची कोणतीही गॅरंटी उरलेली नाहीये। अचानक नोकऱ्यांमधून काढलं जातंय। अशा वेळी लोनवरती घेतलेली घरं, गाडी यांचे EMI जीवावरती उठतात, सेव्हिंग संपायला लागतात। त्यात सध्या क्रेडिट कार्ड्स, पर्सनल लोन आणि इन्स्टंट लोन ॲप्समुळे सहज पैसे मिळायला लागलेत। पण नोकरी नसताना या लोनच्या चक्रव्यूहात लोक अशा पद्धतीने अडकतात की परत U-टर्न सुद्धा सापडत नाही।
अजून एक गोष्ट जर तुम्ही ऑब्झर्व केली असेल तर उच्च शिक्षित लोक किंवा चांगलं जीवन जगणारी लोक हे आपले प्रॉब्लेम्स हे बाहेर दाखवत नाहीत. आतून घर पूर्णपणे कोसळत असतं, पण बाहेरून किंवा सोशल मीडियावरती नेहमी ऑल इज वेल असल्याचा आव आणतात. पण हा मुखवटा सांभाळता सांभाळता ते मानसिकदृष्ट्या इतके थकतात की त्यांना मृत्यू हाच शांततेचा मार्ग वाटू लागतो. पूर्वीच्या काळामध्ये माणूस दुःखात असताना कोणाशी तरी बोलायचा, रडायचा. आता लोक ChatGPT वरती सर्च करतात. या घटनेतही विनोद पिल्लाई यांनी ऑनलाईन सोडियम नायट्रेट मागवलं. ते कसं वापरायचं हे सुद्धा इंटरनेटवरती शोधलं. थोडक्यात काय तर इंटरनेटवर आत्महत्येचे अनेक मार्ग सहज मिळतात खरं, पण तिथे मनाला उभारी देणारा मानवी स्पर्श किंवा सल्ला मिळत नाही. त्यामुळे या घटना आपल्याला हे शिकवतात की शिक्षण किंवा पैसा म्हणजे साक्षरता नाहीये. यश साजरा करणाऱ्या आपल्या समाजाने अपयशालाही स्वीकारायला पाहिजे. एखादी नोकरी जाणं किंवा आर्थिक नुकसान होणं म्हणजे आयुष्य संपणं नाहीये. ही जाणीव निर्माण होणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. बाकी तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.